नाशिक जिल्ह्यात उपजीविकेसाठी महिलेने चक्क मुलं विकली। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची सविस्तर माहिती। नाशिक जिल्ह्याच्या त्रिंबक तालुक्यातील महिलेने उपजीविकेसाठी कुटुंबातील मुलं विकल्याच्या प्रकरणी नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणी चौकशी कारवाई करून सदर कुटुंबातील मुले या कुटुंबात परत आणल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। या कुटुंबातील काही मुले इतर कुटुंबात सांभाळण्यासाठी दिल्याचे सदर कुटुंबाकडून सांगण्यात येते। मात्र ही मुलं या कुटुंबाकडे सांभाळण्यासाठी का दिली याबाबत पोलीस अधीक्षक तपास करतायत। त्यातील काही मुले नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कुटुंबात आणि एक मुलगा ठाणे जिल्ह्यात रहिवासी असलेल्या कुटुंबात दिल्याची माहिती कुटुंबाकडे मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व कुटुंबांचा शोध घेऊन त्यांच्याकडून सर्व मुलांना परत मिळवून त्यांना आता घोटी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। या ठिकाणी या कुटुंबांनी इतर कुटुंबात मुलं सांभाळण्यासाठी दिली किंवा काय याबद्दलची चौकशी चाइल्ड वेलफेअर कमिटीकडून सुरू आहे। नाशिक येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेले होते ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे। त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत।